भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव भगवत कार्याचा अभाव झाला व मुलावर पाय दुखण्याचा त्रास आला। क्षमा मागून भगवत कार्याचे महत्त्व समजून घेतले व चर्चा बैठक घरी घेताच मुलाचा पायाचा त्रास बरा झाला। माझे नाव सौ. सुरभी उत्तमजी वाडीभस्मे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेतील माझा दुसरा अनुभव दैवी शक्तीचा चमत्कार सादर करीत आहे। आम्ही 1993 साली मार्गात प्रवेश केला। अगोदर आमचे एकत्रित कुटुंब होते आणि 2007 साली आम्ही वेगळे झालो। वेगळे झाल्यानंतर आम्ही सर्वजण आपापले घर दुरुस्त करू लागलो। आम्ही सुद्धा आमच्या घराची पुटिंग लावायचे ठरवले आणि त्यासाठी आम्ही आमच्या घरची बाबा हनुमानजींची प्रतिमा आणि तत्वाची प्रतिमा काढून माझ्या सासऱ्यांच्या अलमारीत ठेवली। आम्ही प्रतिमा काढून ठेवल्यानंतर कमीत कमी 1 महिना त्या दोन्ही प्रतिमा अलमारीतच ठेवल्या होत्या। त्याच काळात माझा मुलगा प्रणव भंडारा येथे 9व्या वर्गात शिकत होता। तर त्याला एका स्कूटीवाल्याने धक्का दिला आणि तो तिथे पडला। तिथे पडला असताना त्याला आजूबाजूच्या लोकांनी उचलले आणि त्याला भंडाराच्या बस स्टॉपवर सोडून दिले। माझ्या मुलाचे शरीर पूर्णपणे रक्ताने भरून गेलेले होते। नंतर तो साकोलीला आला आणि त्याच्या वडिलांनी त्याला दवाखान्यात नेले व नंतर घरी आणले। तेव्हा मला आमची चूक लक्षात आली की आम्ही भगवंताची प्रतिमा आणि तत्वाची प्रतिमा काढून ठेवलेली आहे, पण ही गोष्ट मी कुणालाच सांगितली नाही। नंतर आम्ही भगवंताची प्रतिमा आणि तत्वाची प्रतिमा एक जागा निश्चित करून त्या जागेवर लावली। परंतु आम्ही हवन केले नाही। एकदा फोटो खाली उतरवली तर हवन करावे लागते, पण आम्हाला ते माहीत नव्हते। कारण आम्ही भगवत कार्यात जास्त जात नव्हतो। चर्चा बैठकीला जात होतो, ते पण खूप कमी। कधी जायचो, तर कधी नाही। एकंदरीत आम्हाला भगवत कार्याची ओढच नव्हती असे म्हणायला हरकत नाही। नंतर असेच दिवस जात गेले। नंतर जुलै महिन्यात माझ्या मुलाला पायाचा त्रास पुन्हा सुरू झाला आणि त्याचा तो त्रास इतका भयानक होता की तो 2 महिने शाळेत गेलाच नाही। तो थोडा वेळ पण चांगला राहत नव्हता, नेहमी रडत राहायचा। आम्ही त्याला आपल्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जायचो। ते इंजेक्शन द्यायचे तर तो 3 ते 4 तास चांगला राहायचा व नंतर पुन्हा त्याला त्रास सुरू व्हायचा। डॉक्टर पण सांगायचे की त्याला त्रास खूप आहे। आम्ही वेगळे झालो तेव्हापासून आम्ही चर्चा बैठकीला जाणे बंद केले होते। नंतर आम्ही त्याला भंडाराच्या व्यास डॉक्टरकडे घेऊन गेलो। त्यांनी दुखणे कमी करायच्या गोळ्या, पेन किलर दिल्या। पण त्याला त्रासच इतका होता की तो त्या गोळ्यांनी सुद्धा कमी होत नव्हता। नंतर आम्ही त्याला नागपूरचे डॉक्टर मारवा, हडडी स्पेशालिस्ट यांच्या दवाखान्यात घेऊन गेलो। नागपूरच्या डॉक्टरांनी त्याला कोणत्याही औषधी घेण्यास मनाई केली आणि चालणे बंद करायला सांगितले। तेव्हा आम्ही सुद्धा डॉक्टरांना सांगितले की तो 2 महिने झाले अजिबात चालतच नाही आहे। तो चालायला गेला की त्याचे शरीर पूर्णपणे ढिले होऊन जाते व तो खाली पडतो। नंतर आम्ही घरी आलो आणि आमच्या मार्गदर्शकांकडे जाऊन माफीचे कार्य घेऊन हवन केले। तरी पण त्याला काहीच आराम झाला नाही। नंतर माझे लहान सासरे श्री वासुदेवजी वाडीभस्मे, ते सुद्धा मार्गात आहेत। त्यांनी माझ्या वडिलांना सांगितले की तुम्ही आपल्या जावयांना सांगा की चर्चा बैठक मध्ये नेहमी जात जा। माझे वडील सुद्धा मार्गदर्शक आहेत, सडकर्जुनी परिसरातील श्री चकोले गुरुजी। तेव्हा माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितले परंतु आम्ही लक्ष दिले नाही। पण माझ्या मुलाची परिस्थिती आणि त्याचे दुःख फार वाढतच होते। नंतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दुकान बंद राहतात, तर त्या दिवशी माझ्या लहान सासऱ्यांनी माझ्या पतीला सांगितले की तुम्ही चर्चा बैठकीला येत नाही आणि चर्चा बैठक घेत नाही आणि म्हणून तुमच्या मुलावर हे दुःख आले। साकोलीपासून ते नागपूरपर्यंत डॉक्टर झाले,
पण यावर डॉक्टरांनी काहीही उपाय सांगितले नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी चर्चा बैठकीला या व चर्चा बैठक आपल्या घरी घेत जा. चर्चा बैठक घरी येणे म्हणजे भगवंत घरी येणे. नंतर त्यांनी एक दोन अनुभवात्मक उदाहरण सांगितले. ते माझ्या पतिदेवांना पटले व त्यांनी मला काकाजींनी चर्चा बैठकीला या असे म्हटले म्हणून सांगितले. तेव्हापासून आम्ही चर्चा बैठकीत व हवनकार्य सेवक संमेलनाला नियमित जातो. तर बघा, चर्चा बैठकीला न जाण्याने आमच्यावर किती दुःख आले. पण चर्चा बैठकीला जाणे सुरू केल्याबरोबर आमचे दुःख क्षणात दूर झाले व प्रणवच्या पायाला आराम होऊन तो शाळेत जायला लागला. या अनुभवातून मी सांगू इच्छिते की जोपर्यंत आपण भगवत कार्यात नियमित जात नाही, तोपर्यंत मानवधर्माच्या शिकवणूक आपण पूर्णपणे शिकू शकत नाही. आपण शिकणारच नाही तर मानवधर्माच्या शिकवणूकप्रमाणे आपण वागू सुद्धा शकत नाही. यामुळे आपण दुःखास पात्र होत असतो. नेहमी भगवत कार्यात गेल्यामुळे आपल्याला अनेक नियमांचे जाणीव होते व त्यामुळे आपण त्या नियमांचे पालन करत असतो. म्हणून सर्वांनी नेहमी भगवत कार्यात जावे. कारण भगवत कार्य म्हणजे आपल्या मानवधर्मातील शाळा आहे व मी सुद्धा नेहमी भगवत कार्यात जाण्याचा प्रयत्न करणार. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव सौ. सुरभी उत्तमजी वाडीभस्मे. पत्ता चंद्रकला क्लॉथ स्टोर्स, एकोडी रोड, साकोली. सेवक क्रमांक 10023. शाखा साकोली. मार्गदर्शक श्री वसंतराव ठेंगळी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.